त्यामुळे थोडक्यात तुम्ही म्हणता की विल हा त्यामुळे महत्त्वाचा पार्ट आहे. लोक इग्नोर करतात. हो, सगळेजण अमर व्हायला नाही आले, त्यांनी सगळ्यात लक्षात ठेवायचं की कधी ना कधी जायचं आहे, बरोबर, कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये जायचं. मग कधी आपल्याला माहीत नाही. माझ्याकडे कशा केसेस आहेत की आई बाबा आणि भाऊ तयार नाहीत, ते इंडियामध्ये बसले, ते म्हणतात आम्हालाही आमचं शेअर द्या तर आम्ही सह्या करू. हा खूप कळीचा मुद्दा आहे. बरोबर. त्यामुळे विल हे पाहिजे. आणि आजकाल बरेचसे लोक त्या बिटकॉईनच्या मागे इंटरेस्टेड असतात. बिटकॉईन ही ऑर्गनाईज आणि रिकॉग्नाइज नाही आहे गव्हर्नमेंट थ्रू. बिटकॉईनमध्ये पैसे टाकले आणि ते वॉलेटच चोरीला गेलं म्हणजे तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही आणि काही करू शकत नाही. आणि ते खूप वोलेटाईल मार्केट आहे. की फोमो असेल, फिअर ऑफ मिसिंग आउट, की बाबा मी या रेसमध्ये हारतोय, सगळेजण बिटकॉईन घेऊन करोडपती होतील असं वाटत असेल तर पार्टी जो फंड आहे ना तुमचा तेवढं करा. म्हणजे तेवढं काल पार्टी केली आणि कालचे पैसे गेले तर आज काही फरक पडत नाही, तसं होईल. तर या ठिकाणी मी काय सांगत होतो परेशजी, की महत्त्वाचा विषय असा आहे की इंडियामध्ये तुमचे एक्सपेन्सेस कंट्रोलमध्ये असतात. कारण तुमचं स्वतःचं घर असतं, वडिलोपार्जित घर असतं, रेंटल्स कमी आहेत. पण या ठिकाणी तुमचे रेंटल भरपूर असल्यामुळे, एज्युकेशन कॉस्ट भरपूर असल्यामुळे, म्हणजे सायझेबल असल्यामुळे तुम्हाला तुमच्या इन्कमचा बराचसा भाग तिथे द्यावा लागतो. बरोबर. मग कुठला आजार झाला, इलनेस झाला तर तुम्हाला त्याच्या रिकव्हरीसाठी जो वेळ लागणार आहे तो इंडियामध्ये मेडिकल कॉस्ट कमी पण असते आणि तुम्हाला सपोर्ट सिस्टम मिळते, तशी इथे मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी क्रिटिकल इन्शुरन्स असल्यामुळे तुम्हाला कॅश मिळते लमसम, त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता. ओके. तुमच्याकडे माणूस नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मेडिकल केअर असिस्टन्स देऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्रिटिकल इन्शुरन्सचा पार्ट काय आहे की लमसम अमाऊंट ऑफ मनी गिवन फॉर द रिप्लेसमेंट ऑफ फ्युचर इन्कम ॲज वेल ॲज द मेडिकल एक्सपेन्सेस विच इज नॉट कवर्ड बाय द मेडिकल कार्ड. म्हणजे इन जनरल असं आहे ते. ओके ओके ओके. बरं, आता मला एक सांगा की इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आपण डिस्कस करतोय. आजकाल मी असं ऐकलं की बरेचसे लोक इथं प्रॉपर्टीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तर प्रॉपर्टी आणि अजून काय काय इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतील इथं? म्हणजे जसं इंडियामध्ये आपलं म्युच्युअल फंड असतं, लोक SIP करतात, स्टॉक मार्केट आहे, तसं दुबईमध्ये असे काय काय डिफरंट ऑप्शन्स किंवा ॲव्हेन्यूज अवेलेबल आहेत? दुबईमध्ये इन्व्हेस्टमेंटचे सगळे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला आहेत, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. एक तर तुम्हाला सोर्स चांगला पाहिजे की ती कंपनी कुठली आहे, त्याचं प्रोडक्ट कुठलं आहे, त्याचं कशा प्रकारे तुम्ही त्यात प्रॉफिट घेऊ शकता. सगळ्यात पहिलं तुम्हाला टॅक्स लागत नाही. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही कोर करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करता. तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं ऑब्जेक्टिव्ह बेस्ड सेव्हिंग असलं पाहिजे. तर लेट्स टॉक अबाउट द म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड इंडियामध्ये जसं सेबी आहे, बरोबर आहे, AMFI आहे, तसं या ठिकाणी म्युच्युअल फंडसाठी तुम्हाला पूर्ण जग आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला अमेरिकन मार्केट आहे, परत तुम्हाला चायनीज मार्केट आहे, सगळ्या कंट्रीचे मार्केट आहेत. ओके. त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंडच्या प्लॅटफॉर्म थ्रू. तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे, त्यानंतर तुम्हाला 150-200 फंड्स आहेत ज्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तिथे तुम्ही कन्सल्टेटिव्ह अप्रोचने तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकता. मंथ ऑन मंथ SIP, लमसम प्लॅटफॉर्म्स आहेत. लमसम प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही बरे असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ डिझाईन करू शकता. बरोबर. आणि त्यासाठी तुम्हाला कन्सल्टेशन पण मिळेल, ॲडवाईस पण मिळेल. ओके. आणि ते खरं इन्व्हेस्टमेंट झालं, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची रिस्क चेक केली जाते, तुमचे रिवॉर्ड्स डिसाईड केले जातात. तर असे इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगली यील्ड मिळते. ओके 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 ओके. राईट, गॉट इट. तर ठीक आहे. आता एक इथं लोकांनी जर का इन्व्हेस्टमेंट केली तर एक सेफगार्ड किंवा नेटसाठी मी जरा सेफ्टी नेट जे आपण म्हणतो की जसं इंडियामध्ये आपण प्रॉपर्टी केली की बरेच लोक आजकाल विल बनवून ठेवतात, मृत्यूपत्र, विल, वॉट एव्हर यू कॉल इट, की समजा उद्या काही झालं व्यक्तीला तर त्या प्रॉपर्टीचं, त्या इन्व्हेस्टमेंट केलेल्याचं कसं पुढं मॅनेजमेंट होईल. तसं दुबईमध्ये, UAEमध्ये असे विलच्या काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत किंवा काय करतात इकडं, प्रॅक्टिसेस काय आहेत? खूप महत्त्वाचा विषय तुम्ही इथे छेडला आहे दुबई कट्ट्यावरती, की विल हा भाग जो आहे, तुम्ही या देशामध्ये विलचा का विचार करता? कारण तुम्ही इंडियातून आला तिथे इनहेरिटन्स टॅक्स लागतात, इनहेरिटन्स लॉ आहेत. म्हणजे हिंदू इनहेरिटन्स लॉ असेल, ख्रिश्चन असेल, इस्लामिक असेल, सगळं. पण ही कंट्री इस्लामिक असल्यामुळे शरिया कॉम्प्लायंट आहे. शरियाचे रूल लागतात. शरियाच्या रूलप्रमाणे
पुरुष प्रधान संस्कृतीला असल्यामुळे तुम्हाला त्याचं इनहेरिटन्स कसं मिळेल, तर कोणाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूनंतर त्याचं बँक अकाउंट फ्रोज केलं जातं. बरोबर. त्याच्या व्हेकल्स, मुव्हेबल इमुव्हेबल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर त्यांचं सर्व्हिस बेनिफिट जे आहे, म्हणजे आफ्टर सर्व्हिस बेनिफिट जे PF ग्रॅज्युएटी म्हणतात त्याला, ते हे सगळं फ्रीज केलं जातं कारण त्याचं नॉमिनेशन क्लिअर नाही. मग त्या ठिकाणी हा कायदा काय सांगतो की तुमच्या घरातले जी पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, त्यांना शेअर दिले जातील. त्याच्यानंतर मग तुमच्या मिसेसला आणि मुलांना. मग 1/6 शेअर मिसेसला, 1/7 शेअर मुलाला, अशा प्रकारे या ठिकाणी नियम लागू होतात. आणि महत्त्वाचा विषय या ठिकाणी विल का आवश्यक आहे, कारण तुम्हाला तुमची प्रॉपर्टी असो किंवा नसो, तुमचं बँक अकाउंट आहे जिथे तुमची सॅलरी येते, तुमच्या व्हेकल्स आहेत, बरोबर, तुमचे लॉकर्स असतील काही गोल्डचे किंवा कुठल्याही वस्तू असतील त्या तुमच्या नावावरती आहेत. आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग तुम्हाला एक्झाम्पल देतो की एक अशी इन्सिडेंट झाला डेथचा, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीने एक कार विकत घेतली होती 2 लाख दिरहमची 1 वर्षापूर्वी. ओके. आणि तो व्यक्ती वारला. अनफॉर्च्युनेटली त्याने विल केला नव्हता. ओके. त्याला 2 मुलं होती, दोन्ही नाबालिक. इथे नाबालिक म्हणजे 21 वर्षाच्या खाली, एक 10 आणि एक 14 वर्षाचा मुलगा आणि मुलगी असं होतं. आता त्या व्हेकलचं ती व्हेकल ती लेडी विकू शकत नाही. अच्छा. का नाही विकू शकत, कारण त्या RTA मध्ये ती व्हेकल त्या मिस्टरांच्या नावावरती होती. ओके ओके ओके. आणि मिस्टर हयात नाही आहेत. ते म्हणतात की ती तुमची प्रॉपर्टी नाही आहे, ती तुमच्या फॅमिलीची प्रॉपर्टी आहे. अनुषंगाने त्यांची सगळी फॅमिली एकत्र राहत होती, त्याच्यामुळे त्यांच्या सासू सासऱ्यांनी सगळ्यांनी कन्सेंट दिलं. पण लहान मुलं कशी काय कन्सेंट देणार, ते तर मायनर आहेत आणि त्यांचाही शेअर आहे. ती व्हेकल नाही विकू शकत. ओके ओके. ती माझ्याकडे लेडी आली, मला विचारते विलस काय करू मी म्हटलं तुम्ही कुठे गेलं तरी याचा व्यवहार नाही करू शकत. एक तुम्ही वापरा, नाही तर कोणाला तरी वापरायला द्या आणि म्युच्युअल बेनिफिटमध्ये कोण काय देते का बघा. पण हा एक मोठा कन्सर्न आहे. तर ती मुलं मोठी होणार, मग गाडी चालवणार, 2 गाड्या ऑलरेडी घरात आहेत. त्यामुळे थोडक्यात तुम्ही म्हणता की विल हा त्यामुळे महत्त्वाचा. लोक इग्नोर करतात. सगळेजण अमर व्हायला नाही आले, त्यांनी सगळ्यात लक्षात ठेवायचं की कधी ना कधी जायचंय. बरोबर. कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये जायचं, मग कधी आपल्याला माहित नाही. लोक येतात मला विचारतात इन्शुरन्स कधी घेऊ मी. तू मला सांग, तू जाणार आहे कधी जाणार आहे ते सांग, त्याच्या आदल्या दिवशी मी काढून देतो. किती काढू तू मला सांग, तुझी इलिजिबिलिटी प्रमाणे तुला मी देतो. तुझ्या इन्कमच्या 20 पट देतो, ॲन्युअल इन्कमच्या मॅक्झिमम. कधी माहीत नाही, किती तुमच्या मॅक्झिमम किती घेता येईल तेवढा घ्या. हे जर माहिती असतं तर मग हे प्रिकॉशनरी मेजर का घ्यायचे. बरोबर बरोबर. तर विल हा असा खूप महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात, पण याच्या सेटबॅक्स खूप वाईट आहेत. ओके ओके. पण ही गोष्ट तुम्ही, ही सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करता. मी जवळजवळ 150हून अधिक फॅमिलीजना विल प्रोव्हाइड केलेलं आहे. बरं. ओके. आणि मी प्रत्येक महिन्याला 5 ते 10 लोकांना विल घ्या म्हणून सांगतो. का प्रसाद तर लोक हात पुढे करून घेतात, ही गोष्ट नको आहे, कशाला त्याच्यात खर्च करा. मी रिझनेबल रेटमध्ये करून देतो. रिझनेबल म्हणजे जी कॉस्ट आहे त्याच्यामध्ये करून देतो. ओके ओके. बाहेरच्या विल फर्म्स आहेत त्याप्रमाणे करतात. मला याच्यामध्ये माहिती आहे, सगळ्या कोर्टशी अफिलिएटेड आहेत. दुबई कोर्ट आहे, अबुधाबी कोर्ट आहे, परत तुमचं DIFC कोर्ट आहे. बरोबर. या तिन्ही कोर्ट, आता अबुधाबीचं कोर्ट पण सुरू झालं आहे त्यांचं, जसं DIFCचं आहे तसं अबुधाबी डिपार्टमेंट पण त्यांनी सुरू केलं. ते 4 ठिकाणाहून विल करता येतात. ओके. ते पूर्वी 2010च्या अगोदर विल हा प्रकार अस्तित्वातच नव्हता, त्याच्यामुळे लोक प्रॉपर्टीज घेत नव्हते. अच्छा. की अरे आम्हाला काय झालं तर मग हा जज सांगेल का, प्रॉपर्टी मिळेल का. करेक्ट. असं होतं. पण आता नाही, आता गोष्टी क्लिअर झाल्यात, त्याच्यामुळे लोकांनी पटापट प्रॉपर्टी घेतात. 10 वर्षाचा विजा लागतोय, गोल्डन विजा लागतोय. ओके ओके. पूर्वी विजा म्हणजे असं होतं की तुम्हाला विजा नाही तर तुम्ही गेला खलास. पण आता नाही, तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही विजा घ्या, इथे राहा, प्रॉपर्टी घ्या. बरोबर. पण विल नसेल तर कायद्याप्रमाणे तुम्ही 3 महिने ते 6 महिने तुम्हाला फ्रोज करणार तुमची सगळ्या गोष्टी, आणि नंतर मग एक गोष्ट तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करायला लागणार. त्यात फॅमिली सगळी एकत्र पाहिजे. प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, डिस्प्यूट अजून चालू आहेत. माझ्याकडे कशा केसेस आहेत की आई बाबा आणि भाऊ तयार नाहीत, ते इंडियामध्ये बसले, ते म्हणतात आम्हालाही आमचा शेअर द्या तर आम्ही सह्या करू. हा खूप कळीचा मुद्दा आहे. बरोबर. त्यामुळे विल हे पाहिजे. रिझनेबल रेटमध्ये
तुम्हाला विल द्यायचं काम मी करतो. बरोबर. मला याच्यातून काही आर्थिक फायदा घ्यायचा नाही आहे, कारण माझं कोर प्रोफेशन आहे ते इन्व्हेस्टमेंट्स आणि इन्शुरन्स आहे. बरोबर. बरं, एक जरा वेगळा टॉपिक, म्हणजे जगात कुठेही असू दे, इंडिया असू दे, अमेरिका असू दे किंवा दुबई असू दे, सगळ्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं. म्हणजे आजकाल बरेचसे लोक त्या बिटकॉईनच्या मागे इंटरेस्टेड असतात. तर तुमचा याच्याबद्दलचा अनुभव काय आहे बिटकॉईनचा, किंवा तुम्ही त्याच्यात डील करता का? बेसिकली मी असं म्हणेन की बिटकॉईन ही ऑर्गनाईज आणि रिकग्नाईज नाही आहे गव्हर्नमेंट थ्रू म्हणजे त्याला कोणी असं पाठबळ नाही आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट्स पॉलिसीज किंवा देतो ते इन्शुरन्स ऑथॉरिटी असते, परत तुमचं दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस ऑथॉरिटी असते, त्यांना तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि त्या ठिकाणी तुमची कंप्लेंट ऐकली जाते. पण आज बिटकॉईनमध्ये पैसे टाकले आणि ते वॉलेटच चोरीला गेलं म्हणजे तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही आणि काही करू शकत नाही, आणि ते खूप वोलेटाईल मार्केट आहे. बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पार्टी करता, बर्थडे पार्टी असेल तुमची, असेल तुमच्या फॅमिलीत काही फंक्शन असेल, त्याला किती खर्च करता? तो खर्च केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या खर्चात विसरून जाता ना. तेवढा खर्च जो तुमचा आहे ना बजेट, तसं एक बजेट काढा आणि तेवढं इन्व्हेस्ट करा. तुम्हाला जर जास्तच वाटत असेल की फोमो असेल, फिअर ऑफ मिसिंग आउट, की बाबा मी या रेसमध्ये हारतोय, सगळेजण बिटकॉईन घेऊन करोडपती होतील आणि मीच फक्त आहे तिथेच राहीन, असं वाटत असेल तर पार्टी जो फंड आहे ना तुमचा तेवढं करा. म्हणजे तेवढं काल पार्टी केली आणि कालचे पैसे गेले तर आज काही फरक पडत नाही, तसं होईल. पण मी काही प्रमोट करत नाही याला, आणि मी याला डिप्रमोट किंवा मी नाही असंही नाही म्हणत आहे. लोक करतात, दिसतंय, पण ते मृगजळ आहे. बरं, पकडलं तर आहे, नाही आहे तर नाही आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही घ्या त्याला. म्हणजे बेसिकली हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट आहे. रिस्क म्हणजे तुमच्याकडे सगळीच रिस्क आहे ना. रिस्क असण्यासाठी तुम्हाला तेवढे पैसे पाहिजेत की तुम्ही ते बाजूला ठेवले, शून्य झाले तरी चालतील, डबल किंवा चारपट झाले तरी तुम्हाला चालतील, अशा पैशाने करा. तुमचं बेसिक जे आहे ना ते गुंतवू नका. आणि पार्टी फंड म्हणजे 2-5% तुमच्या इन्कमच्या असतील तर ते चालू शकतात. ते तुमच्यावरती आहे. प्रत्येक पाची बोट सारखी नाही आहेत. तुम्ही म्हणाल माझ्या मुलाचं एज्युकेशन मी बिटकॉईन मध्ये टाकून करतो, माहित नाही मला काय होईल ते. ठीक आहे. दुसरा एक म्हणजे आता इन्शुरन्सच्या बाबतीत बोलायचं झालं, स्पेशली भारत, तर भारतात इन्शुरन्सचं नाव जरी घेतलं तरी लोक पळायला चालू करतात की बाबा इन्शुरन्सचा हा आपल्याशी आता बोलणार. दुबई, तुमचा अनुभव काय आहे या बाबतीत, किंवा दुबईच्या बाबतीत बोलायचं झालं इन्शुरन्स सेक्टर, तर ते कसं महत्त्वाचं आहे? बेसिकली आहे ना, गव्हर्नमेंट स्वतःच म्हणतं की तुम्ही इन्शुअर व्हा. अच्छा. तर मेडिकल इन्शुरन्स शिवाय तुम्हाला या ठिकाणी विजा स्टॅम्प केला जात नाही. तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की तुम्हाला हे या कंट्रीमध्ये, ही बघा मटेरियलिस्टिक कंट्री आहे, फायनान्शियल सगळ्या अवलंबून आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स म्हणताय. हेल्थ इन्शुरन्स एक झालं. तर लोक, मला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगायचा आहे की मी प्रवास करत होतो एम्ब्रेस एअरलाईनने, बाजूला एक जण प्रवासी होता, तो खूप बोलण्याच्या मूडमध्ये होता आणि मला जरा शांतता हवी होती. तर त्याला एवढंच म्हटलं की मी इन्शुरन्स एजंट आहे. तो परत बोललाच नाही माझ्याशी. मी मुद्दामून अशा लोकांशी बोलतो आणि कळवतो की मी इन्शुरन्सचं काम करतो आणि मला एकांत मिळतो. त्यामुळे असं नाही की लोकच माझ्यापासून लांब पळतात, मीच लोकांना लांब पण ठेवायचं काम करतो, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. पण आजच्या तारखेला लोक मला फोन करून विचारतात, अरे इन्शुरन्समध्ये जेन्युइन ॲडवाईस पाहिजे का? कारण इन्शुरन्समध्ये लोकांचा कितीतरी भ्रम आहे की अरे पैसे दिल्यानंतर क्लेम मिळतील की नाही. तर क्लेममध्ये आम्ही खूप हेल्प करतो. आणि माझं असं नाही की माझ्याकडूनच घेतलेली पॉलिसी असेल, कुठलीही पॉलिसी असू द्या, मी त्यांना गाईड करतो. कारण ते मला वाटतं की या प्रोफेशनमध्ये राहिल्यानंतर ती पॅशन आहे लोकांना मदत करणे. ओके. मेडिकल सोडलं, बाकी बिझनेस रिलेटेड पण काही ते इन्शुरन्सेस लागतात? बिलकुल. बिझनेसमध्ये बघा कसं आहे माहिती, इकडे 100हून अधिक बिझनेसेस येतात आणि 80% फेल होतात. 80-20 परेटो लॉ इकडे पण लागू होतात. 20% बिझनेसेस फ्लरिश करतात. त्याचा फ्लरिश केल्यानंतर लोक जॉईंटमध्ये बिझनेस चालू करतात ॲज अ पार्टनर. मग त्या ठिकाणी पार्टनर इन्शुरन्स पाहिजे का? एक पार्टनर गेला तर त्याच्या फॅमिलीला तुम्ही काय देणार? बिझनेसमधून पैसे नाही काढू शकत, तो बिझनेस बंद पडेल. म्हणून त्याचा इन्शुरन्स कंपनी काढते आणि त्याला आम्ही पार्टनरशिप इन्शुरन्स म्हणतो. जेणेकरून तो पार्टनर जरी नसेल हयात तर त्याच्या फॅमिलीला ती इन्शुरन्सची आलेली अमाऊंट देऊन त्याचा शेअर तिथून इक्वलाइज करता येतो. की बाबा तुमचे 5 मिलियन आहेत, तुम्ही घ्या, हे बाकीची कंपनी सुरळीत चालू द्या.
परत दुसरा त्याला आहे कीमॅन इन्शुरन्स. कीमॅन इन्शुरन्स काय आहे की जो कीमॅन असतो, जो त्या कंपनीचा हेड असतो, फ्रंट असतो, त्याला इन्शुअर करा. आणि त्याच्यामुळे सगळे कॉन्टॅक्ट असतात, त्याच्यामुळे लोकांना माहिती असतं ही कंपनी पुढे चालली आहे. आणि तोच माणूस नसेल उद्या हयात तर त्या कंपनीचे कॉन्टॅक्ट्स आणि पुढच्या ऑर्डर्स गडबडतील. बरोबर. मग त्या ठिकाणी तो लॉस असतो, तो भरण्यासाठी कंपनी स्वतः प्रीमियम पे करते. या व्यक्तीला इन्शुअर करा. मग तो झाला कीमॅन इन्शुरन्स. त्याच्यानंतर इस्टेट प्लॅनिंगमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये आता बघा एक व्यावसायिक आहे, त्याने व्यवसाय पुढे मोठा उभारला, 100 मिलियन 200 मिलियन 1000 मिलियन पर्यंत घेऊन गेला. त्याची मुलं आहेत, साहजिकच ती बाहेरच्या देशात शिकतात, अमेरिका, परत तुमचं इंग्लंड असेल, कॅनडा असेल. मग अशा ठिकाणी उच्च विभूषित झाल्यानंतर त्यांना नोकऱ्या लागतात. एखादं मुलं असतं ते वडिलांच्या बिझनेसमध्ये असतं. मग जो बाहेरून शिकून आलेला असतो तो वडिलांच्या मृत्यूनंतर सगळे एकत्र येतात. मग त्यावेळेला काय होतात, वाटण्या. मग त्यावेळेला म्हणतात की आम्हाला आमचा बिझनेस शेअर द्या. मग त्या बिझनेस शेअरची व्यवस्था मग वडीलच करून ठेवतात की माझी मुलगी आहे, माझ्या जावयाने माझ्या बिझनेसमध्ये यावं असं कोणाला वाटत नाही, पण त्यासाठी मुलीसाठी तो इन्शुरन्सचा एक वेगळा काढला जातो की एवढा भाग त्याला, यातला भाग दुसऱ्या भावाला, आणि राहिलेला भाग आहे तो कंपनी सुरळीत चालू राहील. त्या कंपनीच्या डिस्प्यूटमुळे, त्या फॅमिलीच्या डिस्प्यूटमुळे कंपनी बंद पडणार. त्याला इस्टेट प्लॅनिंग. मग त्याला इस्टेट प्लॅनिंग म्हणता तुम्ही, इन्शुरन्सचा पार्ट नाही तो. इस्टेट प्लॅनिंगमध्ये इन्शुरन्स अशा प्रकारे काम करतो की तो, कारण इन्शुरन्स ही एक अशीच गोष्ट आहे जी 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला कॅश देते. बाकी जगात कुठलीही अशी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, भले तुम्ही गोल्ड आणि कॅश सोडून, की तुम्हाला लगेच पैसे देईल. त्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे, कारण मेन व्यक्ती गेल्यानंतरच फॅमिली डिस्प्यूट होतात आणि त्या डिस्प्यूटला उत्तर म्हणून इस्टेट प्लॅनिंग. आता युकेचं उदाहरण देतो. युरोपमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे की हे इनहेरिटन्स टॅक्स. 35 ते 40% इनहेरिटन्स टॅक्स दिल्याशिवाय प्रॉपर्टी नावावरती होतच नाही युकेमध्ये. कुठला टॅक्स म्हटलं? इनहेरिटन्स टॅक्स. वडील किंवा आई त्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे, ते गेले तर त्यांच्या मुलांना ती अक्वायर करायची असेल तर युके गव्हर्नमेंट म्हणतं की 40% त्या प्रॉपर्टीचा टॅक्स द्या. आणि युकेच्या प्रॉपर्टी मुंबईसारख्या बूम झाल्यात. म्हणजे मुंबईमध्ये 10 लाखाचे 1 करोड 2 करोड जसे झालेत, तसे तिथेच 100 स्टर्लिंग पाऊंडचे आता मिलियन आणि 2 मिलियन पाऊंडच्या किमती झाल्यात ओव्हर अ पिरियड ऑफ 20 to 30 years. मग अशा पालकांना, आणि मुलं शाळेत कॉलेजमध्ये असतात किंवा करिअर स्टार्ट होतात, आणि मिलियन पाऊंड किंवा 2 मिलियन पाऊंड असतील किंवा 5 मिलियन पाऊंड, मग कुठून आणणार ते? एक 4 लाख किंवा 5 लाख पाऊंड. तर त्या ठिकाणी इनहेरिटन्ससाठी पालकच स्वतः इन्शुअर करतात. बघा 220 देशातली लोक आहेत, एशियन्स आहेत, इंडियन्स आहेत 40%, पण 60% लोकांमध्ये जे युरोपियन्स आहेत ते विल म्हणा, इन्शुरन्स म्हणा, हे त्यांचं बेसिक आहे. आणि याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण जॉईंट फॅमिलीतून आलो, आपल्या रक्तात नाही इन्शुरन्स. मी म्हणाल ना लोक लांब का पळतात, त्याचं कारणच ते आहे. गॉट इट. ठीक आहे. आता एक मला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की ही बदलती जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा तुमच्या इन्शुरन्स ॲक्टिव्हिटी किंवा वेल्थ मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटी किंवा ओव्हरऑल तुमच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये इम्पॅक्ट कसा झाला आहे त्याचा? साहजिकच आहे, आमचं काम कन्सल्टेशनचं आहे, त्यामुळे याचा खूप चांगला फायदा झाला. तुम्ही बघा जगाच्या पाठीवर सगळे व्यवसाय बंद पडले होते जे तुम्हाला प्रत्यक्ष करायचे होते. कुठलेही तुमचं हॉटेल इंडस्ट्री असेल, इव्हेंट इंडस्ट्री असेल, एव्हिएशन असेल, सगळं बंद पडलं होतं. कोविडचं म्हणतात, कोविडचं तुम्हाला, बरोबर आहे. कोविडमुळे बरोबर त्यावेळेला काय चालू होतं, स्टॉक मार्केट चालू होतं, इकॉनॉमी चालू होती. बरोबर. आम्ही क्लेम्स देत होतो, डेथ क्लेम्स आम्ही पे करत होतो वेळेत. आमचे बॅकएंड ऑफिसेस चालू होते. मी घरून ऑपरेट करत होतो. जवळजवळ 5 ते 7 मिलियन डॉलर तर क्लेम दिले. दुबईमध्ये दिले, काही इंडियामध्ये दिले, कारण हेच क्लायंट माझे जे जगात पसरलेले आहेत त्या ठिकाणून क्लेम येत होते. मी पण ह्याच्यामध्ये होतो, मलाही कोविड झाला होता. बरोबर. तर ह्या मेंटॅलिटीमध्ये पण एक फर्म होतो, कंपन्यांनी सपोर्ट केला, सर्व्हिस सिस्टम चांगल्या होत्या आणि वेळेत क्लेम मिळाले. तर ह्या सगळ्याच्या पाठीमागे टेक्नॉलॉजीचा 101% खूप चांगला फायदा झाला. आणि आम्ही जगाशी कनेक्ट करू शकलो, लोकांशी कनेक्ट करू शकलो आणि लोकांची मदत झाली. ग्रेट, दॅट्स गुड. मग आता एक मला सांगा की आता हे वेल्थ मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, इन्शुरन्स ॲक्टिव्हिटी, विल्स किंवा आता तुम्ही इस्टेट प्लॅनिंग वगैरे या गोष्टी ज्या एक्सप्लेन केल्यात,
याच्यात कोणाला जर का संधी घ्यायची असेल, त्यांना जर का याच्यात जॉब करायचा असेल, इकडे त्यांना व्यवसाय करायचा असेल, तर त्यांनी या संधी कशा घ्याव्यात किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय जरा तुमचं मार्गदर्शन करू शकलात? परेशजी, या अनुषंगाने दुबई कट्ट्यावर एवढं सांगेन की संधी बऱ्याच आहेत, पण पूर्वीच्या संधी होत्या आणि आताच्या संधीमध्ये फरक आहे. एवढं आहे की तुम्हाला पूर्वी जे आलो त्यावेळेच्या सिस्टम्स वेगळ्या होत्या. 2020 नंतर या ठिकाणी बरेच कायदे बदलले, पण कायदे हे बदलत असतात. या देशाचं एक तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की तुम्ही अप टू डेट राहायला पाहिजे कायद्यापासून. की तुम्हाला आता सध्या काही गोष्टीचे फाईन्स असतात, काही गोष्टीच्या टॅक्सेस असतात. तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये पण आमूलाग्र बदल झाला. मग त्यामुळे काय झालं, नवीन लोकांना इथे येऊन स्वतःचा व्यवसाय करणं एवढं सोपं राहिलं नाही. आता आम्ही म्हणतात ना पुराणा चावल, आमचे कनेक्ट्स भरपूर आहेत, त्याच्यामुळे आमचं चाललंय आणि आम्ही पुढे पाऊल टाकतोय. नोकरी करायची झाली तर तुम्हाला बँकांमध्ये नोकरी करावी लागेल. पण अच्छा, दुसरी एक संधी आहे की ज्यांचा ऑलरेडी या व्यवसाय आहेत इंडियामध्ये किंवा जगात कुठेही, आम्ही 110 देशांमध्ये कनेक्ट करतो लोकांशी. कुठल्याही देशामध्ये जे नॉन कॉपरेटिव्ह कंट्री, जे बॅन केलेल्या कंट्री आहेत त्या सोडून, मग त्यांच्याशी तर काही कनेक्ट, आम्ही B2B बिझनेस मॉडेल तयार केलं. आता नवीन लोकांना इथे येऊन काम करणं खूप अवघड आहे आणि त्यांच्यासाठी ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे स्वतःचा व्यवसाय करणं. पण आम्ही 15-20 वर्षापासून इथे असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये एका सेकंड थर्ड लेवलला गेलोय. तर लोकांना आम्ही काय करतो, B2B ऑप्शन देतो की तुम्ही तुमच्या देशामध्ये राहून कमी कॉस्टमध्ये तुम्हाला इकडच्या संधी पण टॅप करता येईल. त्यासाठी तुम्ही काय करता, तुमचे क्लायंट्स असतील, तुमचे नेटवर्क असतील, त्यांना तुम्ही सर्व्हिसेस द्या. आम्ही तुम्हाला आमच्या कोलॅबरेशनमध्ये पार्ट करू, तुम्हाला एज्युकेट करू, तुम्हाला गाईड करू आणि सर्व्हिस करू. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि मजा करू अनंत. तर थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की समजा महाराष्ट्रातले कोणी आता जे दुबई कट्ट्यावरती आपले प्रेक्षक आहेत किंवा जे डेफिनेटली हा व्हिडिओ पास ऑन करतील, मग त्यांना कोणाला जर का दुबईमध्ये काही अशी इनडायरेक्टली संधी घ्यायची असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील आणि तुमच्याशी जर का त्यांचं बिझनेस नेटवर्क एस्टॅब्लिश झालं तर कदाचित म्युच्युअली यू गाईज कॅन वर्क टुगेदर आणि त्यांना पण एक नवीन संधी मिळू शकते आणि जशी ग्रोथ होईल तशा नवीन संधी पण येऊ शकतात. अगदी दॅट वॉट यू आर सेइंग. ओके. तर त्यामुळे कदाचित टेक्नॉलॉजीचा असा पण फायदा झाला आहे आणि डेफिनेटली वॉट दुबई कट्टा पण काय, मी सगळेच जण जो हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगायचं आहे की अशा तुम्हाला काही संधी जर का घ्यायच्या असतील की इन्शुरन्स आहे, वेल्थ मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आहे, या गोष्टींमध्ये जर का तुमचे काही क्लायंट एक्झिस्टिंग असतील की ज्यांना हे नवीन ऑप्शन्स एक्सप्लोअर करायचे आहेत, तर विलासजी इकडं बरेच वर्ष आहेत आणि ते या पद्धती तुमच्याशी कोलॅबरेट करून सर्व्हिसेस एक्सटेंड करू शकतात. टुगेदर यू गाईज कॅन वर्क ॲटलिस्ट. त्यामुळे एक ते पुढे पाऊल त्यांचं पण पडू शकतं. तर इट्स इंटरेस्टिंग. आणि विलासजी, मला वाटतं मोस्ट ऑफ द टॉपिक आपण कवर केलेत. तुमचा इतके वर्षाचा अनुभव जो आहे आणि एकूणच त्याचा आय एम शुअर की जे आपले ऑडियन्स आहे त्यांना त्याचा बेनिफिट झालेला असेलच. आणि डेफिनेटली जे जसं आत्ताच म्हटलं की ज्यांना इंटरेस्टेड आहेत ते कॉन्टॅक्ट करतील. आपण तुमचा पाहिजे नंबर पण एक फ्लॅश करू तिथं व्हिडिओवरती, सो दॅट दे कॅन कॉन्टॅक्ट यू. आणि खरंच तुमच्याबद्दल जे माझ्या काही मित्रांकडनं ऐकलं होतं की यांना भरपूर नॉलेज आहे या सेक्टरचं, तर खरंच आय थिंक दॅट आय कुड नाव रिअली फील इट. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आज तुमचा अनमोल वेळ दिलात आणि आज दुबई कट्टावरती उपस्थित राहिलात, चांगलं लोकांना मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आणि भेटूया परत, आपण असंच बोलत राहू. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.